तर मित्रांनो, आज आहे आता सकाळचे 9:30 वाजलेत आणि आज आहे 20 ऑक्टोबर 2025 आणि आपण हरिश्चंद्रगडावर दिवाळी साजरी केली. आता हा व्हिडिओ करायचं निमित्त हे की थोडा आजूबाजूचा परिसर दाखवतो. इथं दिसत असेल तुम्हाला, इथे एक आपला हा लेयर आहे, त्याच्यानंतर इथे एक आहे आणि इथे एक आहे. असे 3 मजले आहेत किंवा 3 पायऱ्यांचा असा समतोल असा लेयर केला आहे. त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती आहे. म्हणजे हे कळतं की तुम्ही एक बाउंड्री बघू शकता अशी, ही पूर्ण अशी या हा इकडनं असं 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 आणि मागे मधोमध महाराजांची हे आहे आणि इथनं असं असं अशा 3 भागात आणि तो सगळ्यात उंचीचा भाग आहे. तर इथे आधीच्या काळात एक तर इथं राजा राहायचे किंवा राजांचा दरबार इथं भरायचा हे म्हणू शकतो. समोरचं मला तरी जसं वाटतंय ना, एकदा तुम्हाला दाखवतो. आता इथं आहेच. तर इथं हे बघू मला दिसतंय का, थोडासा व्हिडिओ खाली करता येतोय का? हां, हे जे कुंड, हे पाण्याचं कुंड, आपण याला जर आंघोळीचं कुंड जर म्हटलं, आणि तिकडे भिंतीही दिसत आहेत, तिथं त्या भिंतीही दिसतात. म्हणजे हा प्रॉपर बालेकिल्ला होता आणि हे राजांचं राहण्याचं स्थान होतं. कारण हे आंघोळीचं आहे, जसं बघा आपण म्हटलं तर आंघोळीचं म्हणू शकतो याला. हे जर आंघोळीचं असेल किंवा कुंड समथिंग काहीतरी असेल हे इथे, पण हे इथं राजाचं झोपण्याचं ठिकाण होतं. झोपण्याचं किंवा राजाचा सगळ्यात महत्त्वाचा इथं टाईम स्पेंड व्हायचा आणि हा पूर्ण राजे इथे राहायचे असे, कारण हा पूर्ण तटबंदी आहे याला. तर असा भाग आहे हा, असे पूर्ण तटबंदी आहेत. आणि महाराजांची मूर्ती आपल्या याच्यावरती हरिश्चंद्रगड बालेकिल्ल्यावरती, अशी थोडा झूम करतो मी. अशी खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि ही आहे 1320 मीटरवरती. तर एवढंच दाखवायचं होतं की या भागात आहे. आणि इथनं पुन्हा काय दिसतं, तर इथनं आपल्याला ते समोरचं तारामती शिखर दिसतं. पूर्ण एकाच किल्ल्याचा भाग, खूप मोठा पसारा आहे. याच्या मागे आहे, बालेकिल्ल्याच्या मागे जुन्नर दरवाजा आहे. असं जुन्नर दरवाजा, त्याच्या खाली खिरेश्वर गाव आहे, असं आहे. तर चला, सगळं झालं, आता निघूया आपण.